बाळू मामा एकदा एका अत्यंत गरीब पण प्रामाणिक भक्ताच्या घरी मुक्कामी होते। त्या भक्ताला वाटले की मामांची सेवा करावी, पण त्याची परिस्थिती नसल्यामुळे घरात देण्यासाठी काहीच नव्हतं। त्यानं मामांच्या सेवेसाठी आपल्या जवळील असलेली तुटलेली भाकर मोठ्या श्रद्धेने दिली। मामा, दान करण्याची माझी खूप इच्छा आहे, पण गरिबीमुळे मी काहीच देऊ शकत नाही। मामा, माझ्या मनात तुम्हाला सोनेरी भेट देण्याची इच्छा आहे, पण माझ्याकडे देण्यासाठी काहीच नाहीये। बाळू मामांनी त्या भक्ताच्या मनातील दान धर्माची पवित्र भावना पाहिली। मामांचं लक्ष त्या भक्ताच्या घरातील एका रिकाम्या भांड्याकडे गेला। मामांनी भक्ताला सांगितलं, देव तुझ्या प्रेमावर आणि दान करण्याच्या इच्छेवर खुश झाला आहे। हे रिकामे भांडे शेतात घेऊन जा आणि तिथे जाऊन तुला जे पाहिजे ते माग। भक्त भांड घेऊन शेतात गेला आणि त्यानं मामांचं स्मरण करून तिथली माती काढून ती माती त्या मडक्यात टाकली। मामांच्या कृपेनं चमत्कार झाला। त्या रिकाम्या भांड्यातून सोन्याचं नाणं प्रगट झालं आणि हळूहळू बघता बघता ते भांड सोन्याच्या नाण्यानं भरून वाहत राहिलं। तो भक्त आश्चर्यचकित झाला, पण ते भांड काही केल्या थांबत नव्हतं। बाळू मामा हा प्रसंग दूर उभे राहून पाहत होते। हा चमत्कार सोने मिळवण्याचा नव्हता, तर प्रामाणिक आणि दानशूर मनाचा होता। जेव्हा तुम्ही स्वतःसाठी नाही तर दुसऱ्यांसाठी काहीतरी करण्याची इच्छा ठेवता, तेव्हा निसर्ग तुम्हाला अक्षय भांडार देतो। बाळू मामांचा पूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आजच आपल्या आजोबांच्या गोष्टी या YouTube चॅनलला भेट द्या।